अमरावतीतून एक हृदयस्पर्शी बातमी समोर येत आहे, जिथे एका मातेच्या त्यागामुळे तिच्या मुलाला नवजीवन मिळालं आहे। अमरावतीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात यशस्वीपणे पार पडलेल्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबद्दल अधिक माहिती घेऊया। अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा मैलाचा दगड गाठला आहे। 27 जून रोजी या रुग्णालयात 54वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। 18 वर्षीय गौतम मुकेश प्रेमचंदानी नावाच्या तरुणावर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। बडनेरा येथील रहिवासी असलेला गौतम गेल्या एका महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता आणि तो डायलिसिसवर होता। मात्र डायलिसिस हा कायमस्वरूपी उपाय नसल्याने आणि त्यातील त्रास पाहता डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला। तेव्हा मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून 38 वर्षीय आई रोशनी मुकेश प्रेमचंदानी यांनी स्वतःची एक किडनी देऊन गौतमला जीवनदान देण्याचा धाडसी निर्णय घेतला। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनीचं प्रत्यारोपण झालेलं आहे। 18 वर्षाच्या मुलाला आईने किडनी दान दिले आणि हे प्रत्यारोपण सुपर स्पेशालिटीमध्ये करण्यात आले असून डॉक्टर चौधरी मॅडम यांच्या माध्यमातून हे करण्यात आलं आहे। आपल्यासोबत बडनेराचे मुकेश जी आहे, मुकेश प्रेमचंदानी जी आहे, त्यांच्यासोबत जाणून घेऊया एकूणच प्रत्यारोपण कसं झालं आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया, कशी त्यांची किडनॅप फेल झालं होतं त्या 18 वर्षाच्या मुलाची। हिंदी में बोल सकते हैं। 2 साल से तकलीफ थी लड़के को। क्या नाम? गौतम प्रेमचंदानी। 2 साल से तकलीफ थी, 6 महीने से डायलिसिस चालू था उनका। तो सर ने बोला किडनी ट्रांसप्लांट करा लो। तो हमने ये पेपर जो भी था सुपर में सब डॉक्यूमेंट जमा करके उनका किडनी ट्रांसप्लांट कर दिया। पैसे लगे क्या? नहीं, पैसे 1 रुपया भी नहीं लगा। मस्त है, सब अच्छा है। डॉक्टर लोग भी बहुत अच्छे हैं। फिर भी हमने इतना सोचा नहीं था जितना इन्होंने हमको सपोर्ट किया है। हम बहुत टेंशन में थे पर बहुत अच्छा हो गया, बहुत ही अच्छा। हमने सोचा भी नहीं था इतना। यानी जब डायलिसिस करा रहे तब सोचते थे कैसा होगा? हाँ, बहुत सोचते थे क्योंकि ये मीडियम ये सर्विस करता है, इनकी इनकम भी कम, फिर कैसे चलेगा घर भी, कमाई भी कम है। एक लड़की है, लड़का है, तब सोचते थे किधर से कैसा होगा, खर्चा आएगा। तो बहुत ही अच्छा होगा। क्या सब अच्छे हैं। आपको इस योजना के लिए कोई पैसे वगैरह लगे, पैसे देने पड़े कुछ? किधर भी नहीं, यहाँ से ही सब कागज़ वगैरह बन गए। सब डॉक्टर लोगों ने बहुत सपोर्ट किया है। निःशुल्क काम हो गया आपका। मस्त हो गया। आप क्या कहेंगे? आप भी एक महिला हो, एक माँ ने अपने बेटे की जान बचाने के लिए किडनी दान दी, इस पर आपको क्या लगता है? क्या कुछ 2 शब्द? ये माँ ही कर सकती है बेटे के लिए, और कोई नहीं कर सकता है। मैं बुआ हूँ, मैंने नहीं दे सकी ना, बच्चे के लिए कर सकती थी ना, पर नहीं कर पाई ना। फिर भी जो माँ करेंगी ना वो और कोई नहीं कर सकता है। माँ ही है और कोई नहीं करेगा। हमारा वो काकड़े सर ने बहुत सपोर्ट किया, परनीत काकड़े ने। सर डॉक्टर सर ने परनीत आई थी मिलने के लिए, पर उन्होंने बहुत बोला था तुम टेंशन ही नहीं लो। बहुत ही अच्छे सर। विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे विनामूल्य करण्यात आली। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि विशेष कार्याधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर प्रणित काकडे, डॉक्टर नयन चौधरी, यूरोसर्जन डॉक्टर राहुल पोटोडे, डॉक्टर विक्रम देशमुख, डॉक्टर राहुल धुले, डॉक्टर प्रतीक चिरडे, डॉक्टर विशाल बाहेकर यांच्यासह बधिकरण तज्ज्ञ, अधिसेविका आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या मोठ्या पथकाने या शस्त्रक्रियेला यशस्वी केलेत। या यशातून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची वाढती गुणवत्ता आणि रुग्णांना मिळणाऱ्या चांगल्या सोयी सुविधा दिसून येतात। हॉस्पिटलमध्ये म्हणजे आतापर्यंत किती प्रत्यारोपण झालेले आहे? विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अंतर्गत हे प्रत्यारोपण होत आहे। नुकतीच एक हे झालेली आहे की एक 18 वर्षाच्या बाळाला त्याची आईने किडनी दान दिली। एकूणच काय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की आमच्याकडे आतापर्यंत 54 किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पाडल्या गेलेल्या आहे आणि त्यामध्ये 18 वर्षाची ही दुसरी शस्त्रक्रिया आहे, सगळ्यात लहान असलेली। त्यातल्या पहिल्या जी नंबरची शस्त्रक्रिया होती ती 15 वर्षाच्या मुलाची पेडियाट्रिक ट्रान्सप्लांट करणारं आपलं पहिलं हॉस्पिटल आहे। हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं।
आणि यामध्ये जी टीम नेफ्रोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, मेडिकल ऑफिसर्स, अटेंडन्स यांचं सगळे नोडल ऑफिसर्स यांच्या सर्वांच्या समन्वयाने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेमधून आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधून ह्या गोष्टींना पूर्णपणे मोफत करण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आपल्याला म्हणजे पेशंटला त्याचा भूतदंड बसत नाही, हे सांगावे इथे उल्लेखनीय. सर, येणाऱ्या काळामध्ये काही असे प्रास्ताविक विषय की जे अजून आपले जे नवीन कार्यक्रम कोणते राबवले जात आहे जनजागृती? आपल्याकडे आता अवयवदानासंबंधी जनजागृती अभियान सुरूच आहे. त्यामध्ये आपण म्हणजे अवयवदानाचं एक ऑफिस आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे आणि त्यानुसार आपल्याकडे 2 OTचे बांधकाम सुरू आहे. ते येणाऱ्या 2 महिन्यामध्ये कंप्लीट होऊन जाईल आणि आपल्याकडच्या मॉड्युलर OT या सर्व म्हणजे सगळ्यात चांगल्या राहणाऱ्या त्या ग्रीन कॉरिडॉरसाठी आपण संकल्पना ती प्रस्तावित केली होती डिप्लोमेमध्ये आणि त्या माध्यमातून आपल्याला आता मंजूर झालेलं आहे आणि त्याचं बांधकाम पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर. MRI केव्हा सुरू होईल? MRI मशीन इन्स्टॉल होणं सुरू आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. आता सध्याच्या कंडिशनला MRI ला जवळपास पूर्ण बांधकाम झालं. आता मशीन इन्स्टॉल होणं सुरू आहे. येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये त्याची ट्रायल घेऊन सुरू होईल. ते 5 जिल्ह्यातून पहिलं ठिकाण राहील तिथे MRI आपल्या इथे. म्हणजे 5 जिल्ह्यातून MRI करण्याची निःशुल्क सुविधा ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे साहेबांनी माहिती देत सांगितली की येथे अवयवदानाच्या सुद्धा नवीन योजना राबविल्या जात आहे, नवीन उपक्रम राबविला जात आहे. एकूणच सुपर हॉस्पिटलमध्ये सुपरमध्ये आज आपल्याला सर्व सुविधा निःशुल्क उपलब्ध आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजना असो, प्रधानमंत्री आरोग्यदायी योजना असो, यांच्या माध्यमातून आपल्याला 5 लाखापर्यंत आज आपल्याला कोणत्याही प्रकारची शल्यक्रिया असो हे करता येतात. म्हणून आपण सुद्धा सुपर हॉस्पिटॅलिटीमध्ये एकदा भेट द्या. सुपर हॉस्पिटलमध्ये आपल्याला सर्व सुविधा इथे निःशुल्क शासनाच्याकडून उपलब्ध होत आहे. मी कॅमेरा पर्सन मोहनसोबत रितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. खरंच एका आईने आपल्या मुलासाठी केलेल्या या त्यागाला सलाम. आणि अमरावतीतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि टीमचेही कौतुक करावे तितके थोडेसे आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे आज अनेक रुग्णांना नवीन आयुष्य मिळत आहे.